प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये सलाम आणि या भक्तीमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आणि मी ही भक्ती सुरू होण्याच्या आधी मी सर्वांना सूचना देत आहे की तुम्ही आपलं पवित्र शास्त्र, उपासना संगीत आणि तसंच आपल्याकडे जे भक्तिगीताचं जे पुस्तक आहे ते तुम्ही घेऊन बसा, जेणेकरून भक्तीमध्ये या सर्व गोष्टींची गरज भागणार आहे. ह्यावेळेस आपण वचनामध्ये जाऊया. नीतिसूत्रे ह्याचा 3रा अध्याय आणि ह्याचं 11वं वचन. माझ्या मुला, परमेश्वराचे शिक्षण तुच्छ मानू नको आणि त्याच्या शासनाला कंटाळू नको, कारण जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला तसा परमेश्वर आमच्या ज्याच्यावर प्रीती करीतो त्याला शासन करीतो. आपण प्रार्थना करूया. पवित्र प्रभू परमेश्वरा, उद्धार करता, आम्ही तुला धन्यवाद देतो माझ्या पवित्र प्रभू राया, की हा खूप सुंदरसा वेळ तू आम्हाला दिला माझ्या पवित्र प्रभू राया, की आम्ही तुझी उपासना करावी, तुझी आराधना करावी, या भक्तीमध्ये सर्वजण एकत्रित यावं. आम्ही तुला धन्यवाद देतो मागील आठवड्यासाठी परमेश्वरा, की पूर्ण आठवडा प्रभू तुम्ही आमचा सांभाळ केला, आमच्या गरजा भागवल्या आणि प्रभू एक पुन्हा नवीन दिवस आणि नवीन आठवडा आमच्या जीवनात जोडला आहे माझ्या परमेश्वरा. प्रभू ह्या आठवड्याला परमेश्वरा आम्ही आशीर्वादित करत आहे, की हा आठवडा आजपासून ते पुढच्या रविवारपर्यंत प्रभू आमच्यासाठी आशीर्वादित ठरो. आमच्यासाठी परमेश्वरा प्रभू देवाच्या योजना पूर्ण हो आणि आम्ही देवासाठी योग्यतेचे पात्र ठरू. आम्ही धन्यवाद देतो माझ्या प्रभुराया, की ह्या भक्तीसाठी, की ही भक्ती आम्हाला तयार करत आहे येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनासाठी मध्ये परमेश्वरा. आम्ही प्रार्थना करत आहे माझ्या पवित्र प्रभू परमेश्वरा, की प्रभू आमच्या जीवनामध्ये अनगिनत चुका होत आहे माझ्या प्रभुराया, पण प्रभू तुझ्या या प्रेमाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, की तुझ्या अनुग्रहमध्ये, तुझ्या कृपेमध्ये परमेश्वरा तूनी आमचे हरेक पाप धापून ठेवले आहे. आम्हाला रोज आणि रोज एक नवीन संधी देत आहे. तू आम्हाला परमेश्वरा शासन करत आहे आणि प्रभू परमेश्वरा तू आम्हाला परमेश्वरा तुझी इच्छा हीच आहे, की आम्ही तुझ्यामध्ये परिपक्व राहावं, परिपूर्णतेचं जीवन जगावं आणि प्रभू तुझ्याबरोबर एक सहभागिता होऊन तुझी योजना पूर्ण करावी. आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वरा, की तुम्ही आम्हाला ते योग्य समजलं आहे. प्रभू तुम्ही आमच्या पापांची क्षमा करून परमेश्वरा पुन्हा आम्हाला उभं केलं आहे, की आम्ही या भक्ती मंदिरात येऊन परमेश्वरा तुझी महिमा करावी परमेश्वरा आणि पुन्हा आपल्या स्वतःला त्या जीवनाच्या मुकुटसाठी तयार करावं. आम्ही हा वेळ तुझ्या हाती देत आहे. आम्ही प्रार्थना करत आहे माझ्या पवित्र परमेश्वरा, जे स्तुती आराधना होणार आहे, जे वचन होणार आहे, ते सर्व आम्ही तुझ्या हाती देते माझ्या पवित्र परमेश्वरा. आणि हीच प्रार्थना करतो, की आजची स्तुती आराधना, आजचं वचन, ही भक्ती आम्हा सर्वांना तू आशीर्वादित तू कर परमेश्वरा. इथून पुढचं सर्व वेळ आणि ही लहानशी प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या गोड व प्रियनावाने मागतो म्हणून तू ऐक. आमीन आमीन. यावेळेस आपण गीत गाणार आहोत. आपल्याकडे जे गीतचं पुस्तक आहे, त्या भक्तिगीताचं जे पुस्तक, पान नंबर 24, पेज नंबर 24, गीत क्रमांक 57 आणि उपासना संगीतामधून गीत क्रमांक 245. भक्तिगीताचं जे पुस्तक आहे त्यातील पेज नंबर 24, गीत क्रमांक 57 आणि उपासना संगीतामधून गीत क्रमांक 245. हे गीत आपण सर्वांनी मिळून गाऊया. चल सुची व्हायाला प्रभु येशू पदास धरी, अघ सिंधू मधुनी तरायाला प्रभु येशू कृपाच तरी. प्रभुच्या धरवंद्य पदा, जगदुद्धारक गुरु राजाच्या न तुझा पथ मुक्ती पदा. प्रभु येशू शितीवरी आलाया, बघतो
करी तोडाया, तुझ देईल नित्य सुखा. प्रभुच्या धरवंद्य पदा, जगदुद्धारक गुरु राजाच्या, न तुझा पथ मुक्ती पदा. म्हणवी तो पतित सखा देई, अघमुक्ती विनम्र जना. म्हणून तू शरणतया जाई, प्रभु देईल शांती मना. प्रभुच्या धरवंद्य पदा, जगदुद्धारक गुरु राजाच्या, न तुझा पथ मुक्ती पदा. मनुजांच्या हरी अवघ्या ताप, प्रणती करुणा करीतो. प्रभु पाशी चलत्या जुनी पापा, शरणागत तारकतो. प्रभुच्या धरवंद्य पदा, जगदुद्धारक गुरु राजाच्या, न तुझा पथ मुक्ती पदा. यावेळेस आपण सर्वांनी मिळून प्रेषितांचा मतांगीकार प्रार्थनेच्या भावात बोलूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी याच्या उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया इसपासून जन्मला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्रांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन, ह्याविषयी मी विश्वास धरितो. आमेन आमेन. यावेळेस आपण आळीपाचा शास्त्रभाग काढूया. आजच्या मन्नाकरिता जो आळीपाचा शास्त्रभाग निवडण्यात आला आहे, नीतिवचन ह्याचा 3रा अध्याय 1 ते 12. नीतिवचन ह्याचा 3रा अध्याय 1 ते 12. नीतिसूत्रे ह्याचा 3रा अध्याय 1 ते 12. प्रोवर्ब्स 3:1-12. मी यावेळेस विनंती करतो भाऊ अमेय दामले ह्यांना ते पुढे येतील आणि हा शास्त्रभाग वाचण्यास आपल्या सर्वांना सहायता मदत करेल. आजच्या मनन आणि चिंतनासाठी जो आळीपाळीचा शास्त्रभाग निवडला आहे तो आहे नीतिसूत्रे याचा 3रा अध्याय 1 ते 12 वचन. माझ्या मुला, माझे धर्मशास्त्र विसरू नको, तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागोत. कारण त्यापासून दीर्घ आयुष्य, वयोवृद्धी व कल्याण ही तुला प्राप्त होतील. दया व सत्य ही तुला न सोडत, त्यांची माळ तू आपल्या गळ्यात वागीव, त्यास आपल्या हातपलटावर लिहून ठेव. म्हणजे तुला देव व मनुष्य याचकडून अनुग्रह व सुकृती प्राप्त होतील. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच वृद्धीवर अवलंबून राहू नको. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. तू आपल्या दृष्टीने स्वतःस शहाणा समजू नको, परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा. हे तुझ्या देहाला आरोग्य व हाडांना सत्व असे होईल. तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराला समान कर. म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील व तुझी कुंडे नव्या द्राक्ष रसाने भरून वाहतील. माझ्या मुला, परमेश्वराचे शिक्षण तुच्छ मान नको
आणि त्याच्या शासनाला कंटाळू नको. शेवटचं वचन आपण सर्व मिळून वाचूया. कारण जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला, तसा परमेश्वर ज्याच्यावर प्रीती करतो त्याला शासन करीतो. सुवंद्य देवा परात्पर, स्तवा होत्या स्वर्गी भुव, तो बाप पुत्र माझा, त्रेक्याला द्या अनंत यावेळेस आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेकडे वळूया. मी विनंती करतो भाऊ ऑल्विन पालपार्थी यांना की ते पुढे येतील आणि मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांना घेऊन जाईल आणि आपण देवाकडे मध्यस्थी करूया की हा जो वेळ आहे हा वेळ आपल्या जीवनातून लवकरात लवकर निघो, जेणेकरून जी समस्या भारत देशामध्ये संपूर्ण जगामध्ये निर्माण झाली आहे प्रभू ती दूर करो आणि येणाऱ्या दिवसांमध्ये त्याचं जे औषध भेटायचं आहे ते प्रभू लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचो. यावेळेस मी विनंती करतो भाऊ ऑल्विन पालपार्थी पुढे येतील आणि प्रार्थना करेल. धन्यवाद. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सभी को प्रभु यीशु मसीह के पवित्र मीठे नाम में जय मसीह. ये समय है प्रार्थना का, मध्यस्थता की प्रार्थना का. तो अभी आप सब लोग घर में बैठे हुए हैं. ये समय है कि हम प्रार्थना में जुड़े, क्योंकि प्रार्थना ही है जिसके द्वारा हम एक दूसरे से जुड़ सकते हैं और प्रार्थना ही है जिसके द्वारा परमेश्वर का प्रेम हमारे जीवन में प्रकट होता है. आइए अपनी आंखों को बंद करेंगे, सर झुकाएंगे. आइए हम प्रार्थना में चलें. सभी मेरे साथ प्रार्थना में जुड़े. ओ धन्यवाद 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 सर्व सामर्थी अनुग्रहकारी दयालु प्रेमी पवित्रता परमेश्वर. धन्यवाद यीशु राजा, धन्यवाद प्रभु यहोवा राफा, धन्यवाद प्रभु यहोवा नेशी, धन्यवाद यहोवा एलोहिम. हे पवित्र पिता, प्रभु यीशु नासरी के पवित्र और मीठे नाम में पिता आपके स्वर्गीय सिंहासन के सम्मुख आते हैं मेरे पिता. हे पिता, जाने अनजाने में बीते समय में हम सबों ने पिता तेरे विरोध में जो कुछ भी अंधकार काम किए, जो कुछ भी गलतियाँ पिता हमसे हुई है पिता, जो कुछ भी गलत बातें हमारे मुख से निकली पिता, हम सारी बातों के लिए तुझसे माफ़ी मांगते हैं पिता. हे पवित्र पिता, अपने पवित्र लहू से धो के हमें शुद्ध और पवित्र बना पिता. होने दे पिता हम अपनी हर एक कल्पनाओं को, हर एक विचारों को, हर एक ऊंची बातों को जो परम प्रधान के विरोध में उठते प्रभु यीशु नासरी के नाम से खंडित करते हैं. हम अपनी हर एक भावनाओं कैद करके अपने आप को मसीह यीशु का आज्ञाकारी बना देते हैं. धन्यवाद यीशु राजा, धन्यवाद प्रभु यहोवा राफा. धन्यवाद देते पिता परमेश्वर आज के दिन के लिए, समय के लिए पिता परमेश्वर जो तूने चुना और ठहराया है पिता परमेश्वर. ये तेरी इच्छा थी पिता परमेश्वर कि हम इस जगह पे इकट्ठा पाए जाए पिता, और तेरी महिमा और आराधना हमारे जीवन के द्वारा हो पिता, जो तेरे ग्रहण योग्य होने पाए मेरे यहोवा. अनुग्रह कर अनुग्रह कर अनुग्रह कर पिता. हमारे हृदय को तैयार कर, हमारे मन को तैयार कर पिता, ताकि हमारी आराधना, हमारी स्तुति, हमारी प्रार्थना तेरे सम्मुख ग्रहण करने के योग्य होने पाए मेरे पिता. क्योंकि प्रभु तेरा वचन कहता है कि मुंह से तो वो मेरा धन्यवाद देते हैं परंतु उनका मन कहीं और लगा रहता है. प्रभु तू ऐसा ना होने दे पिता, तो हमारे हृदय को और हमारे शब्दों को एक कर मेरे प्रभु. तो हम पर अनुग्रह कर पिता, ताकि पिता परमेश्वर हमारी ज़बान और हमारा हृदय एक होकर, आत्मा में एक होकर पिता तेरे सम्मुख हम तेरी आराधना और तेरी स्तुति और तेरी महिमा करने पाए पिता. हाँ पिता, यह समय चल रहा है पिता परमेश्वर ये कि हम सब अलग अलग जगह पर बैठे हुए पिता, अलग अलग स्थानों में है पिता, परंतु तेरी आत्मा के द्वारा हम एक है मेरे यहोवा. ये तेरा महान अनुग्रह है मेरे यहोवा. अनुग्रह कर पिता परमेश्वर आज के समय में पिता परमेश्वर जहाँ बीमारियाँ फैली हुई है पिता, ये जो कोविड-19 फैला हुआ है मेरे यहोवा, फिर भी मेरे यहोवा तो अपने लोगों को पिता परमेश्वर सुरक्षित रखता है पिता. क्योंकि तेरे वचन में कहा है पिता परमेश्वर कि जितने पिता परमेश्वर तेरे छाए हुए स्थान में बैठे रहते हैं मेरे यहोवा, तू उन्हें सुरक्षा प्रदान करता है पिता. भले ही उनके दाईं और बाईं और 10,000 गिरे पिता, परंतु बीमारी उनके नज़दीक ना पहुँचेगी मेरे पिता. ये तेरा महान अनुग्रह अपने डरवैयों के लिए है पिता, उन लोगों के लिए है जिन पर भरोसा केवल तुझ पर है पिता. हाँ मेरे यहोवा, हम अपना भरोसा तुझ पर रखते हैं पिता. केवल तू ही हमारा राजा, केवल तू ही हमारा प्रभु है पिता, और केवल तेरी ओर से हमें सुरक्षा मिलती है पिता. हाँ पिता, तेरा महान अनुग्रह है पिता कि हम मिट नहीं गए और अभी भी हम जीवित पाए जाते हैं पिता. तो हम पे अनुग्रह कर पिता, अपनी आत्मा में बलवंत कर पिता, कि इस परेशानी के समय में पिता परमेश्वर अपने धीरज को ना खोए पिता, परंतु हम तुझ में बने रहे पिता परमेश्वर. और ये समय में पिता तेरे और भी नज़दीकी में आए मेरे यहोवा, तेरे और भी करीब आए मेरे यहोवा, ताकि तुझे जानने और तुझे समझने पाए मेरे यहोवा.
तो हम पे अनुग्रह कर पिता, तो हम पे अनुग्रह कर पिता। होने दे पिता हर एक परिवारों को पिता परमेश्वर जो इस वक्त मेरे साथ है मेरे यहोवा, जो प्रार्थना में है पिता, पिता उनके जीवन की हर एक परेशानियों को तू पहले से ही जानता है पिता। उन्हें दे पिता हर एक परिवार को तेरे हाथों में सौंपता पिता, और उनकी हर एक परेशानियों को भी तेरे सम्मुख लाता पिता। हे पिता तू इन पर अनुग्रह कर, अपने महिमा भरे हाथ से पिता परमेश्वर तू इन पर अनुग्रह कर पिता। इनके जीवन से हर एक परेशानियों को तू दूर कर पिता, अनुग्रह कर पिता, अनुग्रह कर पिता। हर एक प्रकार की बीमारियां जो इनके जीवन में पाई जाती है उसमें प्रभु यीशु नासरी के नाम से बांधता हूँ, हुक्म देता हूँ हर एक प्रकार की बीमारियां इनके जीवन से दूर हो। प्रभु अनुग्रह कर पिता, इनके जीवन में जो भी फाइनेंशियल इश्यूज चल रहे पिता, ये सोचते हैं हम क्या करेंगे, हम कैसे करेंगे पिता। कईयों की जॉब चले गए पिता, बिजनेस बैठ गए मेरे यहोवा, परंतु पिता तूने कहा है दैट आई हैव गुड प्लान्स फॉर यू, प्लान्स नॉट टू हार्म यू बट टू प्रॉस्पर यू, टू गिव यू अ गुड फ्यूचर एंड होप। लॉर्ड वी रियली ट्रस्ट यू। धन्यवाद यशुआ, हम भरोसा रखते हैं मेरे यहोवा कि पिता जो योजनाएं तेरे हमारे लिए है वो पिता परमेश्वर उन्नति के लिए है, वो आगे बढ़ने के लिए है पिता, वो पिता हमें नाश करने के लिए नहीं है पिता। ये समय भी पिता परमेश्वर जो हमारे जीवन में आया है पिता, ये समय को भी पिता परमेश्वर हमें ऐसे ही ना जाने दे, परंतु ये समय में पिता परमेश्वर हम आगे बढ़े पिता, हर एक परिस्थिति में हम आगे बढ़े पिता, हम उन्नति करें पिता, अपने जीवन की हर एक बातों में उन्नति करें पिता। और हम धन्यवाद देते हैं पिता परमेश्वर कि तू सारी बातों का तू ही राजा है, तू ही प्रभु है पिता, और सब बात तेरे अधिकार में पिता। होने दे पिता परमेश्वर, हम पिता हर एक उन हेल्थ वर्कर्स को पिता परमेश्वर, हर एक पुलिस को, हर एक वो व्यक्ति को पिता परमेश्वर जो इस वक्त पिता कोविड-19 के लिए पिता परमेश्वर संघर्ष कर रहा है मेरे यहोवा। हमारे परिवारों में भी ऐसे लोग होंगे पिता जो इस बीमारियों से लड़ रहे होंगे पिता। होने दे पिता इन सबों को पिता परमेश्वर तेरे पवित्र सामर्थ्य हाथों में सौंपते पिता। अनुग्रह कर पिता, इनके चारों तरफ सुरक्षा का बाड़ा बांध पिता, और तू इन्हें और इनके परिवार को पिता परमेश्वर चंगा रख मेरे यहोवा। अनुग्रह कर, अनुग्रह कर पिता, अनुग्रह कर पिता। अपनी सारी कलीसियाओं को, कलीसिया के सारे लोगों को पिता तेरे हाथों में सौंपता पिता। इनके जीवन पे भी तेरे प्रभुता और तेरे अधिकार को मांगता हो पिता। अनुग्रह कर पिता परमेश्वर, इनमें से कोई भी पिता परमेश्वर जो मेरी आवाज़ को सुन रहा है पिता, अपने जीवन में अकेलापन ना महसूस करने पाए पिता, क्योंकि प्रभु तूने कहा है मैं तुम्हें कभी ना छोड़ूंगा ना कभी त्यागूंगा, देखो जगत के अंत तक सदैव मैं तुम्हारे साथ हूँ। हाँ मेरे यहोवा, इनके हृदय में वो धीरज को उत्पन्न कर, उस प्रेम को उत्पन्न कर मेरे यहोवा, जिसके द्वारा ये तुझे देखने और तुझे परखने और तुझे समझने पाए मेरे यहोवा। अनुग्रह कर, अनुग्रह कर, अनुग्रह कर पिता। होने दे पिता परमेश्वर, सारी बातों को पिता परमेश्वर तेरी अधीनता में लाता हो पिता। और प्रभु जी अब जब हम वचन में जा रहे हैं पिता, अब जब हम आराधना में जा रहे हैं पिता, वचन और आराधना को भी तेरे हाथों में सौंपता पिता। होने दे पिता परमेश्वर, जो आराधना पिता परमेश्वर तेरे सम्मुख की जाए पिता, वो तेरे ग्रहण योग्य होने पाए मेरे यहोवा। और पिता जो वचन के बीज बोए जाए पिता, वो हर एक के हृदय में पिता परमेश्वर गहराई से उतरने पाए पिता, जिसे वो दुष्ट चुराने ना पाए मेरे यहोवा। और अनुग्रह कर पिता परमेश्वर, ये वचन जो आज हमें दिया जाने वाला है मेरे यहोवा, जीवन को बदलने वाला हो पिता। और होने दे पिता परमेश्वर, अपने पिता परमेश्वर पास्टर साहब को पिता परमेश्वर जो तेरा सेवक है उसे भी तेरे हाथों में सौंपता हो पिता। जब वो तेरे वचन को पिता परमेश्वर हमारे बीच में लाए पिता, तेरी आत्मा उन पर उतरे पिता, और बोलने वाले वो नहीं पर तू ठहरे मेरे यहोवा। अपनी सेवा को, अपनी महिमा को उनके जीवन से ले पिता। उन्हें दे पिता परमेश्वर इस पूरी टीम को पिता परमेश्वर, जो पिता परमेश्वर इस समय पिता तेरे लिए कार्य कर रही, उन सबों को भी तेरे हाथों में सौंपता पिता। उन्हें भी सुरक्षित रख मेरे यहोवा। अनुग्रह कर पिता परमेश्वर, सब बातों मेरे यीशु तुझे ऊंचा उठाते हैं और इस प्रार्थना को उद्धार करता मसीह यीशु नासरी के नाम से मांगते हैं, सुना कबूल करें, आमीन। आइए समय होगा कि हम प्रभु की प्रार्थना करें। तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या विनाशने सोडले तसे तू आमच्या विनाश आम्हास सोड, आम्ही आमची परीक्षात आणू नकोस परंतु वाईटापासून, कारण की राज्य, सामर्थ आणि गौरव सर्व तुझीच आहे, आमीन। आजच्या मन्नाकरिता जो शास्त्रभाग निवडण्यात आला आहे, पहिले शमूएल ह्याचा पहिला अध्याय 9 ते 13 ही वचनं आपण वाचूया। पहिले शमूएल, जुन्या करारातील शमूएलाचे पहिले पुस्तक, ह्याचा पहिला अध्याय 9 ते 13 आपल्यासाठी ब्रदर भाऊ आशिष साळवी पुढे येतील आणि हा शास्त्रभाग वाचेल। भाऊ आशिष साळवी। आजच्या म्हणण्याकरिता जो शास्त्रभाग निवडण्यात आला आहे, पहिला शमूएल पहिला अध्याय 9 ते 12। शिलो येथे त्यांचे खाणे-पिणे आटोपल्यावर हन्ना उठून गेली। त्या प्रसंगी परमेश्वर मंदिराच्या द्वाराच्या बाजूस एली याजक आपल्या आसनावर बसला होता।
तिचे मन व्यथित झाल्यामुळे ती परमेश्वराची करुणा भाकून ढळढळा रडली. ती म्हणाली, हे सेनाधीश परमेश्वरा, तू आपल्या ह्या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करीशील, माझी आठवण करीशील, आपल्या दासीला विसरणार नाहीस, आपल्या दासीला पुत्रसंतान देशील, तर तो आयुष्यभर परमेश्वराचा व्हावा. एतदर्थ मी त्यास समर्पण करील. त्यांच्या डोक्यावर वस्त्रा फिरविणार नाही, असा तिने नवस केला. परमेश्वरापुढे ती अशी करुणा भाकीत असता एली तिच्या मुखाकडे पाहत होता. हन्ना मनातल्या मनात बोलत होती. तिचे ओठ हालत होते, पण तिचा शब्द ऐकू येत नव्हता. म्हणून एलीस वाटले की ही दारूच्या नशेत असावी. परमेश्वर वाचलेल्या वचनांवर आशीर्वाद ठेवा. प्रभू वाचलेले वचन आमच्या सर्वांच्या जीवनात आशीर्वादित करो. यावेळेस आपण स्तुती आराधनामध्ये जाऊया. मी कॉयर टीमला विनंती करतो की ते पुढे येतील आणि स्तुती आराधनामध्ये आपल्या सर्वांना लीड करेल. कॉयर टीम. सभी को प्रेज द लॉर्ड. सगळ्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. आज खूप दिवसानंतर ही संधी मला भेटली आहे की मी आज प्रेझेंट वर्शिप लीड करतो आणि खूप चांगलं वाटत आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की बाहेर काय परिस्थिती आहे, आपण कोणत्या सिच्युएशनमधून जात आहोत, पण त्यामध्येही आज आपल्याला परमेश्वराला धन्यवाद करायचा आहे, त्याची स्तुती करायची आहे, त्याची आराधना करायची आहे की त्या सिच्युएशनमध्ये पण त्यांनी आज आपल्याला सुरक्षित ठेवलेलं आहे, त्या व्हायरसपासून सुरक्षित ठेवलं आहे, कोरोनापासून. आणि आज आपण बाहेर बघतो की किती भयानक स्थिती आहे. लोकांकडे खायला नाही आहे, लोकांकडे राहायला जागा नाही आहे, लोक पायी आपल्या घरी जात आहे. पण आज परमेश्वराने आपल्याला त्या सगळी गोष्ट दिली आहे. आपल्यासमोर आज प्लेट वाढलेली आहे जेवणाची आणि आपल्या डोक्यावर एक छत आहे. त्यासाठी आपण परमेश्वराची स्तुती करूया आणि गीत गाऊन आपण त्याला आपला उपकार प्रदान करूया. राजा येशूवाला हे गीत गाऊन आपण त्याचा धन्यवाद करूया. राजा येशूवाला, राजा येशूवाला, राजा येशूवाला, राजा येशूवाला, शैतानाला जिंकायाला राजा येशूवाला, शैतानाला जिंकायाला राजा येशूवाला. हलवुनी पापे आणि दुखे घोर, हलवुनी पापे आणि दुखे घोर, पूर्ण शांती द्यावयाला राजा येशूवाला, पूर्ण शांती द्यावयाला राजा
यालाया भगतोची समर्थ सखा आगपाशा लढरी कोडाया तुझ देईल नित्य सुखा प्रभुचा धर्मान्य पदा जगदूतारक गुरु राजाच्या तुझा पदमुखी पदा प्रभुच्या धर्मान्य पदा जगदूतारक गुरु राजाच्या तुझा पदमुखी पदा यहोवा चरवाह मेरा कोई घटी मुझे नहीं है हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता वो है मृत्यु के अंधकार से मैं जो जाता था प्रभु यीशु करुणा से तसल्ली मुझे दी है यहोवा चरवाह मेरा कोई घटी मुझे नहीं है हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता वो है शत्रुओं के सामने मेज को बिठाता है प्रभु ने जो तैयार की मन मेरा मगन है यहोवा चरवाह मेरा कोई घटी मुझे नहीं है हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता वो है सिर पर वो तेल मला है अभिषेक मुझे किया है दिल मेरा भर गया है और उमड़ भी रहा है यहोवा चरवाह मेरा कोई घटी मुझे नहीं है हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता वो है यहोवा चरवाह मेरा कोई घटी मुझे नहीं है हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता वो है थँक्यू जीसस, थँक्यू. धन्यवाद करतो मी की आज तुम्ही आम्हाला हा दिवस दाखवला आहे. आज बाहेरच्या परिस्थितीमधून विपरीत आणून आज त्यांनी आम्हाला इथे एकत्र आणलं आहे. आज इथे आम्हाला उपस्थित केलं आहे. या व्हायरसपासून त्यांनी आज आम्हाला वाचवलेलं आहे. आपण त्याचे उपकार मानूया. ते फक्त आणि फक्त त्या येशू ख्रिस्ताच्या रक्तामुळे घडलेलं आहे. त्या रक्ताची आपल्याला प्रार्थना करायची आहे. कारण बायबलमध्ये असं म्हटलं आहे की पहिले तुम्ही त्याच्या राज्याला शोधा, बाकी गोष्टी तुमच्या जीवनात जोडल्या जातील. त्याचं राज्य त्या रक्ताने उघडतं. त्याचं ते राज्य त्या रक्तामध्ये बसलेलं आहे. ते रक्त येशू ख्रिस्ताचं जो त्यांनी 2000 वर्षाआधी त्या क्रूसावर मारलं. आज त्या रक्ताची आपण उपासना करूया, त्यासमोर त्याची आराधना करूया. तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु तेरा लहू बड़ा कीमती है तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु तेरा लहू बड़ा कीमती है क्योंकि उस लहू में जता
पाते हैं छुटकारा, तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है, तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है। आज खरोखर परमेश्वराने सांभाळला आहे. कित्येक लोक जो त्या व्हायरसमुळे आजचा हा दिवस बघू नाही शकले, पण आज परमेश्वराने आपल्याला त्यामध्ये नाही ठेवले, कारण त्याच्या त्या रक्तामध्ये जी शक्ती आहे त्याच्यामुळे आज आपण त्या व्हायरस मोठे मोठे आजार मोठे मोठे चमत्कारांनी आपण त्या आजारांना ठीक करतो, फक्त आणि फक्त त्याचं रक्त. तूने वो लहू बहाया है, सारी दुनिया को बचाया है, तूने वो लहू बहाया है, सारी दुनिया को बचाया है, कभी तूने किसी से न कुछ मांगा, कभी तूने किसी से न कुछ चाहा, कभी तूने किसी से न कुछ मांगा, कभी तूने किसी से न कुछ चाहा, तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है, तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है, क्योंकि उस लहू में जो ताकत है, उससे हम पाते हैं छुटकारा, क्योंकि उस लहू में जो ताकत है, उससे हम पाते हैं छुटकारा, तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है. आज खरोखर या आजारापासून आपल्याला प्रार्थना करायची आहे, त्याच्या रक्ताला प्रार्थना करायची आहे की त्या रक्ताच्याद्वारे हा जो व्हायरस आहे, हा कोविड-19 जो आहे हा संपून जावा. विशेष करून प्रार्थना करतो परमेश्वरा की आज तुम्ही आज आम्हाला एकत्र इथे आणलेलं आहे, तुझी उपासना तुझी भक्ती करायसाठी, तुझी आराधना करायसाठी. विशेष करून प्रार्थना करतो देवाप्पा की या प्रार्थनेमध्ये तू आपल्या एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्ताच्या रक्ताचा समावेश ठेव. त्या रक्ताच्याद्वारे तू या जगाला पश्चाताप दे आणि या जगाला तू शुद्ध कर आणि त्यांना त्यांच्या गुन्हाची आठवण होऊ दे देवाप्पा, जेणेकरून हा व्हायरस हा कोविड-19 व्हायरस जो या जगात पसरला आहे या व्हायरसला तू संपवून टाक आणि पुन्हा एक वार हे भवन जो जग आहे ते पुन्हा उघडू दे परमेश्वर. मागतो विशेष करून की जो कोणी हे प्रेझेंट वर्शिप हे चर्चची भक्ती बघत आहे देवाप्पा, त्या लोकांसोबत पण तू राहा आणि जो नाही बघत आहे देवाप्पा त्यांच्यासोबतही तू राहा, त्यांनाही तू आशीर्वादित कर, त्यांनाही तू त्यांच्या घरी सुरक्षित ठेव देवाप्पा. सगळ्यांना या व्हायरसपासून या बाहेर जो खूप मोठा एक डिझास्टर सुरू आहे देवाप्पा त्याच्यातून तू त्या सगळ्यांना वाचवून ठेव देवाप्पा. विश करून मागतो देवाप्पा की तू समोरची वेळ आपल्या हातात घे, समोरचा जो वचन आज पाळक साहेबांनी आणलं आहे त्या वचनावर तू आपला आशीर्वाद दे देवाप्पा, त्या वचनाचा बोध आमच्या सर्वांच्या जीवनात होऊ दे देवाप्पा. मी आणखी काय मागू, मागण्याने कल्पनेने देणारा तूच आमचा बाप आहे. लहानशी विनंती तुझ्या प्रिय आणि गोड नावाने मागतो म्हणून तू ऐक. सुंदरशा स्तुती आराधनेसाठी मी प्रभूला धन्यवाद देतो आणि ह्यावेळेस आपण सूचनेमध्ये जाऊया. विशेष करून सूचना मेथडिस्ट मराठी चर्चच्या सभासदांसाठी आहे.
की येणाऱ्या रविवारी आम्ही नवीन महिन्यात प्रवेश करणार आहे आणि मी विनंती करतो आपल्या सर्वांना की आपण तयारीने या नवीन महिन्यात प्रवेश करूया. प्रभुभोजनाची विधी होणार आहे आणि या विधीला मी गांभीर्यामध्ये घेऊ आणि आपण तयारी करू की परमेश्वर या विधीच्याद्वारे आम्हाला सर्वांना आशीर्वादित करो, आमच्या समस्या दूर करो आणि या रविवारी प्रभुभोजन होणार आहे. तसंच दुसरी सूचना आहे की आपला दशमांश आणि आपली जी भेट आहे तुम्ही चर्चच्या ऑफरिंग बॉक्समध्ये तुम्ही देऊ शकता किंवा तुम्ही चर्चचं जे नेट बँकिंग आहे त्याच्याद्वारे तुम्ही तुमचं ऑफरिंग देऊ शकतात. तसंच फ्रायडेला उपवास आणि प्रार्थना होणार आहे. उपवास आणि प्रार्थना सायंकाळी 7 वाजता आपण आपल्या घरी बसून ही उपवास आणि प्रार्थना करणार आहे. म्हणून मी सर्वांना विनंती करतो की हा उपवास आणि प्रार्थनेमध्ये तुम्ही विशेष करून कोविड-19साठी जे पीडित आहे, जे सेवकाईमध्ये आहे, जे आपल्या प्रिय लोकांना गमावून बसले आहे, त्या सर्वांसाठी तुम्ही प्रार्थना करा आणि त्या सर्वांना प्रभू परमेश्वर शांती दो, आशीर्वाद दो, त्यांच्या समस्या दूर करो आणि ह्या कोविड-19साठी जे औषध प्राप्ती व्हायची आहे ती लवकरात लवकर प्राप्त हो. यावेळेस आपण वचनामध्ये जाऊया, आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू परमेश्वर उद्धारकर्ता, आम्ही तुला धन्यवाद देतो की हा सुंदरसा वेळ तू आम्हाला दिला की वचनाच्याद्वारे परमेश्वरा आम्ही पुन्हा तुझ्या सानिध्यात यावं आणि तू आमच्याशी बोलणार आहे की खरंच तू आमच्या जीवनात काय पाहू इच्छितो परमेश्वरा आणि कशा रीतीने आम्ही आमचं जीवन जगू जेणेकरून प्रभू आम्ही तो जीवनाचा मुकुट प्राप्त करू. माझ्या होटाला, माझ्या कंठाला तू स्पर्श कर आणि सर्व गौरव मी तुला देतो. इथून पुढचं सर्व वेळ आणि ही लहानशी प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या गोड व प्रेमाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. पहिले शमूएल ह्याचा पहिला अध्याय आणि 9 ते 13 ही वचनं आम्ही वाचली माझ्या प्रियांनो आणि आम्हाला इथे पाहायला भेटतं की 9 ते 12 या वचनामध्ये आम्हाला तिथे 2 व्यक्तींबद्दल तिथे पाहण्यात येतं. एक आहे हन्ना आणि दुसरं आहे एली, जो महायाजक त्यावेळेसचा होता. ही वॉज अ हाय प्रीस्ट. आणि मी हन्नाबद्दल नाही सांगणार आहे कारण की माझा टॉपिक हन्ना नाही आहे, पण माझं टॉपिक जे आहे एलीचं जीवन, द लाईफ ऑफ एली. पण ह्या व्यक्तीच्या जीवनाबद्दल विचार करण्याच्या आधी आम्हाला एक गोष्ट इथे पाहायची आहे की एलीचं इंट्रोडक्शन यायच्या आधी आम्हाला हन्नाबद्दल सांगण्यात येत आहे. आणि हन्नाच्या जीवनामध्ये जेव्हा आम्ही पाहतो, हन्ना हिला लेकरू नव्हतं, ही डिस्करेज होती, हिला लोक हेट करत होते, ती तुटलेल्या हृदयाने होती. तिचं जीवन एका गोष्टीमध्ये आम्ही पाहतो की अंधकारामध्ये होतं आणि तिला असं वाटत होतं की तिचा जो हजबंड आहे तो तिच्यावरती प्रेम करत नाही आहे आणि म्हणून तिला असं वाटत होतं की तिच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी ज्या आहे ते चुकीच्या चालल्या आहे आणि त्यामुळे ती हताश होती, ती डिस्करेज होती आणि त्यामध्ये तिने आपल्या जीवनामध्ये एक सोल्युशन केलं आणि ते सोल्युशन हे होतं की मला कुठला व्यक्ती आशीर्वादित करणार नाही, माझ्या जीवनामध्ये जी समस्या आहे ती समस्या कोणी दूर करू शकणार नाही, माझं ते तुटलेलं हृदय जे आहे ते तुटलेलं हृदय मला कोणी जोडू शकणार नाही, माझा नवरासुद्धा मला समजू शकत नाही, जो अंधकार माझ्या जीवनात आहे तो अंधकारसुद्धा कोणी घालू शकत नाही. पण तिने आपल्या जीवनामध्ये एक स्टेप उचलला. तो स्टेप हा होता की तिला माहीत आहे कोणी या गोष्टी माझ्या जीवनाला आकार देऊ शकत नाही, तर मला ह्या स्थितीमध्ये प्रभूच्या उपस्थितीमध्ये जायचं आहे. जेव्हा कुठलीही गोष्ट आमच्या जीवनात काम होत नाही ना, मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो माझ्या प्रियांनो, प्रभूच्या उपस्थितीमध्ये तुम्ही जा. नथिंग वर्क्स इन युअर लाईफ, द सोल्युशन इज गॉड्स प्रेझेन्स. आणि जेव्हा तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये जाईल ना, त्याच्या उपस्थितीमध्ये शांती आहे, भरपुरी आहे, आनंद आहे आणि आमच्या हर एक प्रार्थना ऐकल्या जातात. आणि आम्ही हीच गोष्ट इथे पाहतो माझ्या प्रियांनो की एलीच्या जीवनाच्या आधी आम्हाला एक गोष्ट हन्नाच्या जीवनामध्ये पाहायला भेटत आहे की प्रॉब्लेम्स आहे, डिस्करेजमेंट आहे, हेट्रेड आहे, ब्रोकन हार्ट आहे, डार्कनेस आहे, पण या सर्व गोष्टींमध्ये पण तिच्याकडे एक सोल्युशन आहे, ते म्हणजे प्रभूच्या उपस्थितीमध्ये जाणं.
पण जेव्हा आम्ही एलीचं जीवनपथ पाहतो, एलीचं इंट्रोडक्शन खूप सुंदर रीतीने इथे सांगण्यात आलं आहे. आणि एलीबद्दल जेव्हा इथे सांगण्यात आलं आहे, एली त्या काळचा महायाजक होता. ही वॉज द हाय प्रिस्ट. आणि जेव्हा एलीच्या जीवनाबद्दल आम्ही पाहतो माझ्या प्रियांनो, एलीचं जीवन असं सांगतं की ही वॉज अ ग्रँड सन ऑफ ॲरन. त्याचे जे आजोबा होते ते ॲरन होते आणि ॲरन हा इस्रायलचा पहिला याजक होता. आणि ॲरनचा जो चौथा पुत्र आहे एदोमारचा हा पुत्र एली होता. आणि एलीला ही एक अपॉर्च्युनिटी भेटली होती की प्रभूच्या सेवकायमध्ये राहण्याची, प्रभूच्या सेवकायमध्ये वाढण्याची, प्रभूची सेवकाय इस्रायलसाठी पूर्ण करण्याची. आणि म्हणून एली जो होता एक तिथे महायाजकचं काम करत होता. आणि ही अपॉर्च्युनिटी माझ्या प्रियांनो परमेश्वराने त्याला दिली होती महायाजक म्हणून काम करण्याची. आणि जेव्हा परमेश्वराने ही अपॉर्च्युनिटी त्याला दिली माझ्या प्रियांनो, आम्ही पुढे पाहणार आहोत की कशा रीतीने एलीच्या जीवनामध्ये ही अपॉर्च्युनिटी त्यांनी आपल्या जीवनातून गमावली. एली हा चांगला व्यक्ती होता. तो वाईट लोकांमध्ये बसत नसेल. तो हर एक विधी जी होती परमेश्वराची ती भयाने पूर्ण करत असेल. तो इस्रायल लोकांना मार्गदर्शन करत होता. त्याच्याकडे जेव्हा लोक न्यायासाठी यायचे त्यांचा न्याय निवाडा तो परमेश्वराच्या वचनानुसार करायचा. पण ह्या सर्व चांगल्या गोष्टी असून सुद्धा आम्हाला एक गोष्ट इथे पाहायला भेटत आहे जी एलीच्या जीवनामध्ये होती माझ्या प्रियांनो, ती म्हणजे एली आपल्या पुत्रांना समजू शकला नाही. एली आपल्या पुत्रांना करेक्ट करू शकला नाही. आणि जेव्हा एली करेक्ट करू शकला नाही माझ्या प्रियांनो, हीच गोष्ट त्याच्या जीवनामध्ये एवढी भारी झाली की त्यांनी आपल्या जीवनात परमेश्वराचा आशीर्वाद गमावला. आणि फक्त त्यांनीच नव्हे तर त्याच्या पूर्ण परिवाराने तो आशीर्वाद गमावला. आणि म्हणून माझ्या प्रियांनो माझं टॉपिकसुद्धा तेच आहे, लाईफ ऑफ एली, एलीचं जीवन. एली हा आता वृद्ध झालेला व्यक्ती होता. 40 वर्ष त्यांनी इस्रायलवरती न्यायनिवाडा केला. एक महायाजक म्हणून तो तिथे काम करत होता. परमेश्वराने त्याला ही संधी दिली होती. पण एली समजू शकला नाही की हन्ना का रडत आहे. आणि म्हणून मी सांगितलं की ह्या स्टोरीमध्ये 2 लोक आहे. पहिली हन्ना आहे, दुसरी एली आहे. हन्नाच्या जीवनामध्ये जे प्रॉब्लेम्स होते तिने त्याचं सोल्युशन एकाच ठिकाणी पाहिलं की प्रभूच्या उपस्थितीमध्ये सोल्युशन आहे. पण एली जो प्रभूच्या उपस्थितीमध्ये राहणारा व्यक्ती होता, प्रभूसाठी सेवकायमध्ये चालणारा व्यक्ती होता, 40 वर्ष प्रभूमध्ये सेवकाय केली. ह्या व्यक्तीने आपल्या घरामध्ये ज्या समस्या होत्या आपल्या पुत्रांना घेऊन, त्या समस्यांना त्यांनी कधीच परमेश्वरासमोर ठेवून त्याला सोल्युशन काढण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. आणि म्हणून माझ्या प्रियांनो आम्हाला जे पाहायला भेटतं की जेव्हा हन्ना पहिले शमूएल ह्याचा पहिला अध्याय 12व्या वचनामध्ये रडत होती आणि रडून प्रार्थना करत होती खूप वेळापासून, एलीला ही गोष्ट समजली नाही की हन्ना काय करत आहे. आपल्याला एक गोष्ट तिथे पाहायला भेटते की जेव्हा तिने निवास मंडपामध्ये प्रभूच्या तंबूमध्ये जेव्हा तिने प्रवेश केला, एली तिथे बसला होता आणि तो सर्व गोष्टी पाहत होता. आणि तो सर्व गोष्टी पाहून त्यावरती त्याचं लक्ष होतं की लोक काय करत आहे, लोक काय का रडत आहे, लोक काय प्रार्थना करत आहे. ह्या सर्व गोष्टींकडे त्याचं लक्ष होतं. पण लक्ष असून सुद्धा तो हन्नाला समजू शकला नाही की हन्ना का रडत आहे. त्याला वाटलं की ती प्यायली आहे.
त्याला वाटलं की हन्ना जी आहे ती पिऊन प्रभूच्या भवनात आली आहे. माझ्या प्रियांनो, एक हाय एक्सपिरियन्स असलेला प्रभूचा सेवक महायाजक तो हन्नाला समजण्यामध्ये फेल झाला. कारण की 40 वर्ष जेव्हा त्यांनी इस्रायलवरती राज्य केलं, का इस्रायलचा न्यायनिवाडा केला, इस्रायलला तो महायाजक म्हणून उभा राहायचा. माझ्या प्रियांनो, त्यामध्ये जेव्हा त्याचे लेकरं त्याचे लेकरं त्याला समजू शकले नाही, तर तो ह्या स्त्रीला सुद्धा समजू शकला नाही. मी पुढे येणार आहे त्या लेकरांच्या जीवनाबद्दल सांगण्यासाठी. पण महत्त्वाचं हे आहे की इथे हन्नाला एली समजू शकला नाही. महायाजक असून, प्रभूचा दास असून, तिथे तो बसतो, तिथे तो सर्व गोष्टी पाहतो, तरीसुद्धा तो समजू शकला नाही. मी तुम्हाला सांगतो की भले हन्नाला एली समजू शकला नाही, पण मी तुम्हाला सांगतो की भले हन्नाला एली समजू शकला नाही, पण परमेश्वरनी तिला समजलं. परमेश्वराने तिला समजलं. परमेश्वराने तिला समजलं की ही जी हन्ना आहे ही का रडत आहे, ही जी हन्ना आहे तिच्या जीवनामध्ये काय होत आहे. मी तुम्हाला सांगतो माझ्या प्रियांनो, आजच्या या सकाळी लोक तुम्हाला समजो किंवा नाही समजो, लोक तुमचं रडणं पाहो किंवा त्यांना त्या रडण्यावरती नावं ठेव, पण मी तुम्हाला सांगतो की तुमचं जीवन जे आहे तो प्रभू समजत आहे. तुमचं जीवन जे आहे प्रभू पाहत आहे. तिथे एली पाहत होता हन्नाला, पण एली समजू शकला नाही. कारण की तो आपल्या पुत्रांना समजू शकला नाही, तर तो हन्नाला काय समजला असता. तसंच इथे आम्हाला परमेश्वर पाहत आहे, आणि जेव्हा परमेश्वर आम्हाला पाहत आहे तो आम्हाला समजू पण शकत आहे. तो आम्हाला समजू शकत आहे, तो आम्हाला जाणू शकत आहे, तो आमच्या हर एक गोष्टींना पाहून त्याचं उत्तर देणार आहे. आणि जेव्हा आम्ही हन्ना एलीबद्दल पाहतो माझ्या प्रियांनो, की पहिले शमूएल ह्याचा पहिला अध्याय 17व्या वचनामध्ये जेव्हा हन्नाने या सर्व गोष्टी एक्सप्लेन केल्या, या सर्व गोष्टी सांगितल्या की तिच्या जीवनामध्ये काय होत आहे, त्यावेळेस तो समजू शकला की एलीच्या जीवनामध्ये, हन्नाच्या जीवनामध्ये काय होत आहे. आणि त्यानंतर तो म्हणतो की जा, तू शांतीने जा, यू गो इन पीस. हन्नाला एलीनी तो आशीर्वाद दिला, आणि आशीर्वाद देऊन हन्ना आपल्या घरी निघून गेली. माझ्या प्रियांनो, फार महत्त्वाचं आहे की जेव्हा प्रभूचे दास आशीर्वाद देतात त्याला रिसीव करणं फार महत्त्वाचं आहे. मी खूपदा पाहिलं आहे, प्रभू भोजन असो चर्चमध्ये किंवा भक्ती असो, लोक फक्त वचन ऐकतात, आपलं जे काय टाकायचं ते टाकतात, शेवटची प्रार्थनासाठी पण थांबत नाही, आणि शेवटचा जो आशीर्वाद आहे जो पालकांच्या द्वारे प्रोनाऊन्स होतो मंडळीमध्ये, ते स्वीकारत नाही आणि ते तसेच चालले जातात. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जेव्हा तुमच्यासाठी कुठलाही व्यक्ती जेव्हा प्रार्थना करेल, कुठलाही व्यक्ती जेव्हा तुम्हाला आशीर्वादाचे वचन देईल, तुम्हाला एक गोष्ट म्हणायचं आहे, आय रिसिव्ड इट इन द नेम ऑफ जीसस अँड बाय द ब्लड ऑफ जीसस. जोपर्यंत तुम्ही तो आशीर्वाद रिसीव करणार नाही, तोपर्यंत ते आशीर्वाद तुमच्या जीवनात कार्य होणार नाही. आणि म्हणून ही गोष्ट आम्ही शिकू शकतो. आणि ही गोष्ट आम्ही जेव्हा शिकत आहे, तर मला एकच सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही भक्ती मंदिरात आराधनेसाठी येतात माझ्या प्रियांनो, तर संपूर्ण भक्ती अटेंड करण्याचा प्रयत्न करा. मोबाईल हातात ठेवू नका. तुम्ही एक दुसऱ्याशी बोलू नका. पण तो वेळ जो आहे, त्या वेळेला तुम्ही गांभीर्यता द्या, आणि त्या गांभीर्यतेमध्ये तुम्ही प्रभूला शोधायचा प्रयत्न करा. कारण की जेव्हा तुम्ही प्रभूला शोधेल, तो तुम्हाला सहजपणे भेटणारा परमेश्वर आहे, बायबलचं वचन म्हणतं. आणि म्हणून ज्यावेळेस पाळक साहेब
आशीर्वाद प्रोनाऊन्स करतात ना, तुम्ही ऐका तो आशीर्वाद. परमेश्वर पिताचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता. आणि ज्यावेळेस ते आपलं अल्टरवरती उभं राहून दोन्ही हात वर करून जेव्हा ते म्हणतात की पवित्र आत्म्याची सहभागिता, त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला मनात बोलायचं आहे की प्रभू, हे जे शब्द आहे सहभागिता, पवित्र आत्म्याची सहभागिता, मी ह्याला रिसीव करत आहे येशूच्या नावामध्ये, येशूच्या रक्तामध्ये. मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस तुम्ही या चर्चमधून बाहेर जाईल ना, तुम्ही खाली हात जाणार नाही. तुम्ही वचन घेऊन जाणार आहे. तुम्ही परमेश्वराची उपस्थिती, सहभागिता घेऊन आपल्या घरी जाणार आहे. आणि म्हणून देवाचे सेवक जेव्हा आशीर्वाद देतात किंवा देव जेव्हा आशीर्वाद देतो, त्यावेळेस तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, त्या आशीर्वादाला ग्रहण करायचं आहे, स्वीकारायचं आहे आणि म्हणायचं आहे, इन द नेम ऑफ जीसस, इन द ब्लड ऑफ जीसस, आय रिसीव्ड दिस ब्लेसिंग. आणि एव्हरी संडे आम्हाला पाळक आशीर्वाद देतात. जेव्हा ही पाळक सभा तुमच्या घरी येतात तेव्हा तुम्हाला हा आशीर्वाद भेटतो. जेव्हा तुम्ही कुठली प्रार्थना सभा अटेंड करतात तेव्हा तुम्हाला हा आशीर्वाद भेटतो. तुम्ही त्याला स्वीकारण्याचा तुम्ही कधीच स्वीकारत नाही. आणि जेव्हा स्वीकारत नाही तर तेव्हा तुम्ही घरी जातात, खाली हात जातात. हन्ना जेव्हा एलीने तिला आशीर्वाद दिला, जेव्हा हन्नानी एलीने सर्व गोष्टी ऐकल्या आणि जेव्हा एलीने तिला आशीर्वाद दिला, तिने त्याचा स्वीकार केला, गो इन पीस. आणि ती त्या विश्वासाने गेली, की तिला माहीत आहे की माझ्या जीवनात झालं आहे ज्या गोष्टींसाठी मी रडत होती. आज कदाचित आम्ही रडत आहे आमच्या जॉबसाठी, आज रडत आहे आमच्या विवाहाला घेऊन, आम्ही रडत आहे लेकरांसाठी, आम्ही रडत आहे आमच्या घरासाठी. माझ्या प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो की तुमचं प्रभूंनी प्रार्थना ऐकली आहे. तुमची प्रार्थना परमेश्वराने ऐकली आहे. त्याचा स्वीकार तुम्ही करा. आणि जशी हन्ना विश्वासाने बाहेर गेली, तुम्ही सुद्धा त्या विश्वासाने उभं राहा आणि प्रभूला म्हणा, मी त्या गोष्टी होताना माझ्या जीवनात पाहत आहे. आमेन. जेव्हा हन्ना आशीर्वादित झाली, माझ्या प्रियांनो, ती पुन्हा आपल्या पतीबरोबर एल्काना त्याच्याबरोबर ती पुन्हा भक्ती मंदिरात आली आणि तिने एलीशी भेट घेतली. माझ्या प्रियांनो, जेव्हाही प्रभू आमची प्रार्थना ऐकतो, जेव्हाही प्रभू आमच्या प्रार्थना विनंती पूर्ण करतो, माझ्या प्रियांनो, तुम्हाला भक्ती मंदिरात येऊन भेट द्यायची आहे. आज मला तुम्हाला सांगू इच्छितो की आज आमच्या जीवनात काही आशीर्वाद थांबले आहे. आम्ही आमच्यावरती जे झालेले प्रभूचे उपकार आहे, त्या उपकाराला आम्ही विसरलो आहे आणि जी भेट आम्हाला प्रभूसाठी चढवायची होती, जी द्यायची होती, ती आम्ही दिली नाही आहे. म्हणून कुठेतरी पुढच्या कामांमध्ये आम्हाला थांब येत आहे. आम्ही हन्नाच्या जीवनामध्ये पाहते. माझ्या प्रियांनो, हन्नाचं जीवन जे होतं, जेव्हा प्रभूने तिला आशीर्वादित केलं, त्या आशीर्वादामध्ये आम्ही पाहतो की ती प्रथम प्रभूकडे पळून आली धन्यवादित भेट देण्यासाठी, धन्यवाद देण्यासाठी. आणि फार जरुरी आहे एक विश्वासू दरवेळेस प्रभूला धन्यवाद देत राहावं. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रभूला धन्यवाद देतात ना, ह्याचा अर्थ हे आहे की तुम्ही तुमच्या जीवनातील हरेक प्रॉब्लेम्समध्ये, हरेक गोष्टींमध्ये प्रभूला प्राधान्य देतात, प्रभूच्या समोर ठेवतात आणि प्रभूला म्हणतात, तू ह्या प्रश्नांचं उत्तर आम्हाला दे. जेव्हा हन्नाच्या जीवनामध्ये या सर्व गोष्टी होत होत्या, एली ह्या सर्व गोष्टी पाहत होता. एलीने तिचं रडणं पाहिलं, एलीने तिचं आशीर्वाद पाहिला. आणि ह्या गोष्टी होऊन सुद्धा एली समजू शकला नाही की परमेश्वर लोकांमध्ये काम करत आहे. तो हे समजू शकला नाही की जेव्हा परमेश्वर लोकांच्या घरात काम करत आहे तर मी त्याचा महायाजक आहे, मी त्याच्या 40 वर्ष सेवा काय करत आहे, तर तो माझ्या घराची पण समस्या दूर करू शकतो.
तो ह्या गोष्टी समजू शकला नाही. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, एलीबद्दल जेव्हा आम्ही पाहतो माझ्या प्रियांनो, त्याला तो आपल्या जीवनात आपल्या घरातल्या ज्या समस्या होत्या तो प्रभूसमोर ठेवू शकला नाही. आणि म्हणून तो ते घर जे आहे प्रभूच्या न्यायामध्ये आलं. जेव्हा एली समजू शकला नाही माझ्या प्रियांनो, आज आम्ही त्याचं जीवन पाहतो की त्याचं घर जे आहे ते त्या घरावरती न्याय झाला आणि परमेश्वराने त्या घराच्याद्वारे सेवकाई परमेश्वराने घेऊन टाकली. आम्हाला इथे पाहायला भेटतं की जेव्हा आम्ही एली हन्नाचा आशीर्वाद पाहून तो समजू शकला नाही, आम्हालासुद्धा ही गोष्ट समजायची आहे की जेव्हा आम्ही पाहतो की दुसऱ्यांच्या जीवनामध्ये जेव्हा प्रभू आशीर्वाद देत आहे, त्याचा अर्थ हे आहे की आम्हाला समजायचं आहे की प्रभू आमच्या जीवनातसुद्धा तसा आशीर्वाद देऊ शकतो. आणि ज्यावेळेस आम्ही ही गोष्ट समजतो की प्रभू ते करण्यामध्ये सक्षम आहे, प्रभू ते करू शकतो, माझ्या प्रियांनो, जेव्हा प्रभू दुसऱ्या व्यक्तीच्या जीवनात आशीर्वाद देत आहे तर तो आमच्या जीवनातसुद्धा आशीर्वाद देईल, आमच्या लेकरांच्या जीवनातसुद्धा आशीर्वाद देईल, आमच्या परिवारामध्ये पण आशीर्वाद देईल, आमच्या बिझनेसमध्ये पण तो आशीर्वाद देईल, आमच्या हरेक कार्यांमध्ये तो आशीर्वाद देईल माझ्या प्रियांनो. पण महत्त्वाचं हेच आहे की एली ह्या गोष्टी समजू शकला नाही. आज परमेश्वराने आम्हाला समजण्याचा खूप सुंदरसा वेळ दिला आहे. आणि म्हणून हा जो पहिला भाग आहे हे संपवण्याच्या आधी मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे प्रभूला समजण्याचा प्रयत्न करा. जेवढं तुम्ही प्रभूला समजेल, प्रभू तेवढ्या गोष्टी तुम्हाला रिव्हील करेल, तेवढं प्रभू तुमच्या जीवनामध्ये कार्य करेल, प्रभू तेवढं तुमच्या जीवनामध्ये तुमचं जीवन आशीर्वादित करेल. पण हन्ना समजू शकली, हन्नाचं जीवन प्रभूने आशीर्वादित केलं. पण एली महायाजक होता, तो समजू शकला नाही, पण त्याच्या घरावरती आम्हाला न्याय दिसत आहे. आणि म्हणून आजच्या या सकाळी मी हीच विनंती करत आहे की आपल्यावरती, आपल्या घरावरती न्याय यायच्या आधी का नाही, ही सुंदरशी संधी प्रभूच्या कृपेमध्ये आम्हाला प्राप्त झाली आहे की आम्ही समर्पित व्हावं, आपले समस्या प्रभूच्या उपस्थितीमध्ये आणून ठेवावे, जसं हन्नाने आणून ठेवले. आणि आम्ही त्या हन्नासारखे प्रभूसाठी फळ देणारे व्यक्ती बनावे, ना की एली ज्याच्या जीवनाच्याद्वारे प्रभूने 40 वर्ष न्यायनिवाडा तर केला, सेवकाई पण केली, पण फळ आम्हाला दिसलं नाही. आम्ही याचा दुसरा भाग येणाऱ्या दिवसांमध्ये, येणाऱ्या रविवारमध्ये आम्ही पाहणार आहोत. परमेश्वर तुम्हाला या वचनाच्याद्वारे आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू परमेश्वर उद्धार करता, आम्ही तुला धन्यवाद देतो या सुंदरशा वचनासाठी माझ्या पवित्र प्रभू राया, की हे सुंदरसं वचन तुम्ही आम्हाला दिलं माझ्या प्रभू राया. एलीचं जीवन आम्ही पाहिलं माझ्या परमेश्वरा, एली आणि हन्ना माझ्या परमेश्वरा, आणि आम्ही समजू शकलो की एली कुठे चुकत होता माझ्या परमेश्वरा. आम्ही पुढच्या रविवारी एली आणि त्याचे दोन्ही पुत्र परमेश्वरा त्यांच्या जीवनाबद्दल आम्ही पाहणार आहे माझ्या प्रभू राया. आम्ही हीच प्रार्थना करतो माझ्या पवित्र परमेश्वरा की प्रभू या एलीच्या जीवनाच्या द्वारे तू आम्हाला शिकवत आहे की एलीनी प्रभू सेवकाईमध्ये असून सुद्धा चूक केली परमेश्वरा. आम्ही तशी चूक करू नये, जेणेकरून प्रभू न्याय आमच्यावरती आणि आमच्या परिवारावरती येऊ नये माझ्या परमेश्वरा. आणि म्हणून आम्ही हीच प्रार्थना करतो की तुझ्या ह्या कृपेच्या काळेमध्ये आम्ही तुझ्याकडे विनंती करत आहे की अगर आम्ही कुठे चुकत असेल तर परमेश्वरा तू आम्हाला हन्नासारखं तयार कर, जेणेकरून प्रभू आम्ही आमच्या हर एक परिस्थितीमध्ये तुझ्या उपस्थितीमध्ये बसू आणि प्रभू तुझ्या उपस्थितीमध्ये राहून आपल्या जीवनातील हर एक प्रश्नांचे उत्तर प्राप्त होताना आम्ही पाहू माझ्या परमेश्वरा. आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वरा एलीच्या जीवनाबद्दल, हन्नाच्या जीवनाबद्दल. तुम्ही आम्हाला प्रभू खूप काय प्रकाशन दिलं माझ्या प्रभू राया. इथून पुढचा सर्व वेळ आम्ही तुझ्या हाती येतो प्रभू राया. तू आमच्याशी बोलणार आहे एलीच्या जीवनाच्या द्वारे. इथून पुढचा सर्व वेळ लहानशी प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या गोड व प्रेमाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. परमेश्वर पिताचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, विशेष करून मेथोडिस्ट मराठी चर्चच्या वधूबरोबर सर्व जे व्ह्यूअर्स पाहत आहे त्यांच्या आध्यात्मिक जीवनामध्ये आणि तसंच जे ह्या सेवकाईमध्ये मदत करत आहे त्या सर्वांबरोबर आजपासून ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत प्रभूची शांती सदैव राहू. आमेन. 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 मंगला हे प्रेम
सरो हे चिंतनी देह झिजो हा सेवणी अर्पितो तुला दयानिधे स्तोत्रे गायणे आनंदे मंगला हे प्रेमला